जालन्यात गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणाला रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। सागर भगवान आगलावे वय अंदाजे 23 वर्षीय असे मृतक तरुणाचे नाव आहे। मागील शनिवारी जालना शहरातील भवानीनगर भागात राहणाऱ्या सागर आगलावे याला गाडी जाळण्याच्या संशयातून 2 ते 3 जणांनी रॉडने बेदम मारहाण केली होती। या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्याला गंभीर अवस्थेत जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला आहे। शनिवारी नुसतं ते घर पाहायला गेलता, पाहून येतो म्हणे। मी भाड्याने खोली केलेली आहे, पण ते स्वतःच्या घराला कुलूप लावलेलं आहे, तर ते पाहायला गेलता। म्हणलं मी घरून येतो, त्यांनी रस्त्यातच धरलं आणि मारलं आणि दारात नेऊन टाकलं। मी जाऊस तर कोण मारला? बोडक्याच्या पोरांनी। नाव काय आहेत मारणाऱ्यांची? राजा इजा, आशाबाई बोडके। काय भांडण होतं त्याचं आणि त्यांचं? भांडण काय नाही मला माहित नव्हतं। मी माहेराला गेलेले होते, तर त्याची गाडी कोणी जाळली कोणी नाही मला माहित नाही। पोराच कामाला जाता जाता पडलं म्हणून ते दवाखान्यात इथं आणलं होतं। सरकारी दवाखान्यात होतं पोरग। ज्या दिवशी गाडी जळाली त्या दिवशी पोरग सरकारी दवाखान्यात होतं आणि मी माहेरात गेलेली होती। किती दिवस झाले ऍडमिट होता भाऊ? ऍडमिट का? त्या बारीनं 4 दिवस होता। आता शनिवारी आणलेलं 8 दिवस झाले सर। आज 15 तारखेला आणलेलं आहे। त्याचं नाव काय आणि तुम्ही त्यांच्या कोण लागता? सागर आगलावे। तुम्ही त्यांच्या कोण लागता? आई। तुम्ही कंप्लेंट वगैरे दिली पोलिसात? हा, ही घटना शनिवारी झाली 7 वाजता 15 तारखेला। मारलेला कोण आहे आणि मारलेला वाद झाला होता? राजा इजा, आशी बोडके। कोणत्या कारणाने वाद झाला होता? वाद कशामुळे मारलं म्हणजे? त्या गाडीमुळे। आणि आम्ही घरी नव्हतो ना, आमच्या घराला कुलूप लावलेलं होतं ना, पण आमच्या मागे पाठिंबा नाही कोणी, म्हणून त्यांनी याचा आरोप घेतला याच्यावर। गाडीचा काय वाद होता? गाडीचा वाद काहीच नाही, कोणी जाळली आम्हाला माहितच नाही। 2 वाजता गाडी जळालेली, मी माहेराला गेलेली होती। पोरग इथं सरकारी मध्ये ऍडमिट होतं, गाडीवर पडलं होतं काय मागणी आहे? कामाला जाता जाता। तुमची मागणी आहे आता आमची मागणी हे करायचं, त्याला आधी आणून तिथं अटक करायचं, 2-3 बी, माईला बी 2 भावायला बी, तवा इथून उचलायचं, तवरक मला उचलायचं नाही। माझं नाव कृष्णा रंगनाथ घायाळ, मयताशी ना तो मामाचा मुलगा आहे तो माझ्या। आज्ञात म्हणजे त्यांचं रात्री काही किरकोळ, अगोदर पण त्यांचे काही किरकोळ भांडणं चालत होते, पण आता त्या वादातून त्यांची काही गाडी जळाली होती, ते जळाली दुसऱ्यानं, नाव आलं याच्यावर। त्या वादातूनच त्यांनी अगोदर मागच्या समजा 1 महिन्या अगोदर पण त्याला मारहाण केली होती, पण त्या टायमाला काही केस वगैरे काही हे नव्हती। पण यावेळेस त्यांनी डायरेक्टच स्वतःच्या घरावर पण त्यांचा कब्जा आहे। हे किरण राहतात दुसरीकडे, पण तो पाहण्यासाठी गेला रात्री की बाबा घरी एक चक्कर मारून येतो म्हणून, तर ते गेलं, तर तेवढं त्यांनी फायदा उचलून असं बेरमीचं हे केलं होतं। कशाने मारलं? आता ते रॉड वगैरे काही होते म्हणते, कारण मी नव्हतो त्या घटनास्थळी समजा तिथं। हे कारण हे होते सगळे गल्लीतले लोक भरपूर होते काही तिथे, असे हे झालेले आहे। तुमची मागणी मागणी म्हणजे काय सर, त्या आरोपींना पूर्ण अटक करा, सगळं त्यांना हे केल्याशिवाय आम्ही इथून मृत्यू ते काही हलवणार नाहीये। सगळं काय त्या हिशोबाने बघा आता काय पोलिसांनी। घटना आहे रात्री दरम्यान 7-7:30च्या दरम्यान झालं होतं शनिवारी मागच्या। 8 दिवस उपचार सुरू होते? हो, 8 दिवस उपचार सुरू होते। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, जालना।